जय सेवा दोस्तों, मैं सुमित मेश्राम और आप देख रहे हैं सुमित गोंडराजे 750 यूट्यूब चैनल। अगर आप अपने चैनल पर नए हैं और इस वीडियो को पसंद करते हैं तो कृपया हमारे चैनल को सब्सक्राइब करें। अगर आप पहले ही सब्सक्राइब कर चुके हैं तो लाइक और शेयर करें। जय सेवा, जय गोंडवाना। DJ, Tachiroli. यहाँ सदा मांडीचे अध्यक्ष उद्घाटक आदरणीय मंच आणि समोर बसलेले मातृशक्ती पितृशक्ती परमात्यांची आलेली लाट। आता तुम्ही इथं गोंड सदा मांडी या पेंडाल खाली सगळे उपस्थित राहिले। हा गोंड सगा मांदी म्हटलं तर इथं जी महिला आहे, महिला मांदीच्या सुरुवात बसायला पाहिजे होती या बाजूला, पितृशक्ती मांदीच्या स्वरूपात बसायला पाहिजे होती या बाजूला,
आणि इथं प्रबोधन करणारा माणूस सुद्धा निर्मला बाईकडे फोन दे. मांडीवर बसून त्याने प्रबोधन करायला पाहिजे. इथं आयोजकांनी जी आपल्याला व्यवस्था दिली आहे त्या व्यवस्थेप्रमाणे मी इथं येऊन प्रबोधन करत आहे. या प्रबोधनात हॅलो या परसाबेंच्या लाटला मी धोतीनं घालून प्रबोधन करत आहे. त्याबद्दल सर्वप्रथम तुम्हाला माफी मागतो. टाइम नाही लागत ना. वर्षा पेन आता इथं बसलेले आहेत. आपल्या नजरेमध्ये तिकडल्या बाजूला आहे चालेल मग लिंबू आहे. गोंड वीरांगना राणी दुर्गावती आहे. शेळमाकेची आहेत. बिरसा मुंडा आहे आणि तुकडोजी महाराज आहेत. भगवती सत्व बाबासाहेब आंबेडकर आहेत. एवढे पुरुष कसे काय जिवंत राहिले? जन्माला आले, कार्य केले, कीर्ती केली, महान झाले. मरावे परी कीर्ती उरावी. त्यांची कीर्ती उरलेली आहे. ते गेले पण त्यांची कीर्ती काय नाही. आता या गावला महाडोळी गावामध्ये मी प्रवेश केला तर त्यात मला या गावची जी शिव आहे, एक नहर गेला, नहरच्या बाजूला शिव दिसली. त्या शिव मध्ये इथल्या गावच्या लोकांनी 12 गावच्या लोकांनी शिवला बांधिलकी केलेली नाहीये. शिवला बांधिलकी करणं म्हणजे पहिली शिव असते. तर या गावामध्ये काटा सुद्धा घडत नाही. बाहेर ते कोणाला सगळे कुठलाही जंतू इथं प्रवेश करत नाही. तो शिवारा त्याला सांभाळून ठेवते. दुसरी गोष्ट, दुसरे शिवारा या गावामध्ये माता मायचा चिसाच्या झाडाच्या खाली जो मोठा ठाणा आहे तो जागृत आहे. पण इथं माघ पौर्णिमा झाल्यानंतरही गावच्या सगळ्या चोऱ्यांनी त्याला शेंदूर चढवलेला नाहीये. तर ती माता आता पण आहे. तिला सुद्धा मी इथून जयसेवा करतो. आणि त्यातल्या त्यात मारुती आणि त्यातल्या त्यात छोटी माता इकडल्या बाजूला गावच्या बाजूला आहे. तिचं सुद्धा मी इथूनच जयसेवा करतो. आणि या गावचा असलेला मारुती, तो मारुती सुद्धा इथंच आहे. त्या मारुतीच्या देवळात सुद्धा मला गेलो होतो. त्या मारुतीच्या देवळाला पाहिलेला आहे. मारुतीचा देव मारुतीच आहे. तो हनुमान बनलेला नाही. त्यातल्या आता तो बजरंगबली सुद्धा बनलेला नाही. आता माझ्या बोलण्याचं चूक होत असन तर मी त्याची विषय सांगतो. मारुती, बजरंगबली आणि हनुमान एकच आहे का? एकच आहे. म्हणणारे हात वर करा, नाही म्हणणारे हात खाली करा. म्हणजे बराचसा प्रमाण आहे. एकच नाहीये. म्हणजे सगळ्याला माहित आहे मारुती वेगळा आहे, हनुमान वेगळा आहे, बजरंगबली वेगळा आहे. आता त्याची ओळख सांगतोय. या गावचा मारुती आहे. मारुतीची ओळख आहे त्याचे बाऱ्या. गावचे लोक पहिले इथं राहत होते तर मारुती देवळात बाऱ्या म्हणत होते. साप जर जवला नुसता बाऱ्या बोलून द्या तर सापाचं घर उचलून जाते. बजरंगबलीच्या देवळात गेले तर त्याचा मंत्र आहे बजरंग बाणा. मुंगल लड्डू हाथ में बाना बोझ बजरंग बाला, ये बोले तो ये मंत्र उसका है. हनुमान का मंत्र हनुमान चालीसा. जिसका मंत्र उसकी जगह बोलो उसका काम होगा. घनश्याम को नाम है, गोपाल का नाम है. गोपाल को मैं घनश्याम बोलूंगा, घनश्याम आने वाला नहीं है. गोपाल को गोपाल ही बोलना पड़ेगा, घनश्याम को घनश्याम बोलना पड़ेगा. ये सीक्वेंस है. ऐसी इस गाँव की प्रेम शक्ति यहाँ पे मौजूद है. उस प्रेम शक्ति को भी मैं जय जोहार करते हुए और सामने ही वानर देवता यहाँ उपस्थित है, उनको भी मैं यहाँ से जय सेवा करते हुए अपने भाषण को, अपने सदा के विचारों को आपके सामने रखने के लिए शुरू करता हूँ. आप लोगों की आज्ञा होगी तो मैं शुरू करूँ. जय सेवा. जय सेवा. परसा पेन किसको बोलते ये किसको मालूम नहीं है ये पूछ लो. परसा पेन कशाला म्हणतात, कोण आहे त्याची ओळख कोणाला माहित नाही ते विचारून. आता परसा पेन जर ज्याला माहित नाही आहे, एकदा परसा पेन की जय. परसा पेन की जय. अब बोलो सेवा. परसा पेन की
जय सेवा, जय सेवा ये मंत्र शंभू गौरा ने पारिकुपर लिंगों को दिया था और पारिकुपर लिंगों ने 2 साल पूरा भ्रमण करके अपने कुपार मट्टा में जाके 7 साल ध्यान किया और ध्यान करने के बाद में उनकी जो शक्ति आई तो स्वयं प्रकाशित बने, उनमें ज्ञान आया और अपना प्रकाश दूसरों को देके अपने जैसे बनाया। और ऐसे बनाने के लिए उन्होंने सबसे पहले 5 मूलाधार करे। मूलाधार क्या है अपने गोंडवाना का? पारिकुपर ने बताया हुआ। पहला है सगा, ये लिखा है सगा मांझी। दूसरा है गोटुल, इस गांव में 12 गांव मिलके गोटुल बनने को ना तो गोटुल नहीं बना करके दूसरा गोटुल नहीं बनने के बाद हम लोग अड़ानी है, पढ़े लिखे नहीं है, गोटुल में पढ़ाया जाता अपने को नहीं मालूम। ये अब तुम गोटुल का एक सवाल पूछता हो तुमको, शादी सबकी होती है, आदमी की भी होती है, लड़कों की भी होती है, लड़की की भी होती है। अभी किसी के को पूछ देता हूं मैं कि मंडे को कितनी देरी रहती है, मांड वाले कितनी देरी रहते भाई? 9 डेरी राहते, बरोबर आहे? मांडवाला 9 डेरी राहते। हा गोटुल मध्ये विषय आहे, त्याचा शिकवलं जाते। मांडवाला 9 डेरी राहते आणि त्याच्यावर असलेले 3 आळे। एक आळा असते वरचा मधातला लिंगोचा, डावीकडे असते तो कंकालीचा, उजवीकडे असते तो जंगोरायताचा। तेव्हा ते 12 3 जर झाले, खालचे 9 झाले, तसे 12 होतात। तेव्हा आपण बारमुंडा आणतो। 9 डेरीवर बारमुंडा आणू शकतो का? 9 मुंडा आणू, बारमुंडा आणायचा आहे, 12 होतात। हे गोटुल मध्ये शिकवण आहे। तर इथं जवळपास गोटुल नाही आहे, तर किंवा मातृशक्ती ही मार्गदर्शक असते। तर पारिकुपर लिंगोच्या कृपेने, परसापेंच्या कृपेने मार्गदर्शकता जास्त प्रमाणात उपस्थित आहे। आणि पुरुष हा भूमक आहे, पुरुष हा भूमक आहे, बाई हे मार्गदर्शक आहे। पुरुषामुळे भूमक धर्म जीवित ठेवतो, बाईमुळे मार्गदर्शक जीवित राहते आणि मुलामुळे भविष्य जीवित राहते। हे 3 जोपर्यंत एक होणार नाही तोपर्यंत हे कधीही कुठलाही कार्य करू शकणार नाही। हा गोटुलचा झाला। तिसरा आहे पेनकळा। पेनकळा तर तकरीबन इथं पाहतो प्रत्येकाचा पेनकळा आहे। कोणी देवखरा म्हणतो, कोणी त्याला देवखरा म्हणतो, पेनकळा म्हणतो आणि बिरसा मुंडा तिथं सरना स्थल म्हणतो। आणि तिथं त्यांना विचार बिरसा मुंडाच्या एरियामध्ये, झारखंड बिहारमध्ये, हा तुमचा काय आहे? आमचा सरना स्थल आहे, ठीक आहे ना, आमचा देवखरा आहे, तुमचा सरना स्थल आहे, तर तुमचा धर्म कोणता आहे? गोंडी धर्म, गोंडी पुणे हा धर्म आहे। पण तुम्ही कोणता धर्म? सरना स्थल। इकडे देवगडा जो प्रधानमंत्री झालाय तो काय म्हणतो? माझा धर्म लिंगोय धर्म आहे, लिंगोला धर्म म्हणायला लागले। ही कालांतराने परिवर्तन झालेली आहे। जोपर्यंत गोटुल होणार नाही तोपर्यंत एक सूत्रीपणा येणार नाही। तर गोटुल मग पेनकळा, पेनकळा झाल्यानंतर पुनेम, पुनेम वर्षातून 12 पुनेम येतात आणि 12 अमावस्या येतात, अशी किती होतात? 24। आता बाबासाहेब आंबेडकरांनी भिक्खूला श्रीलंकेमध्ये जाऊन विचारलं तर तो 24 आरे काय आहेत? तर 24 आऱ्यामध्ये पूर्ण ज्ञान लिहिलेलं आहे, पूर्ण बौद्ध धर्माचा विचार लिहिलेला आहे। ते विचाराचं देवाणघेवाण बौद्ध लोकांना कधी होईल? ते जेवपर्यंत पंचशीलता पालन करणार नाही तोपर्यंत त्याच्यात ज्ञान येणार नाही। पण ते तिथेही थोडं फरक पडतो। ते स्टेजवर आपले भिक्खू ठेवत नाही आणि वेकअप व्यक्ती बसतात। भिक्खू समोर राहील, चिवर घालून तर त्याला ज्ञान भेटत नाही, नाही भेटणार। आपल्या याच्यामध्ये बी गोटुलचा विद्यार्थी इथं सीधा घेऊन येऊन इथं बसन तर गोटुलचा ज्ञान सगळीकडे जाईल। आता माया म्हणलं तर मायाची पूजा करायला पाहिजे। माया, आता माया करता करता मायामध्ये फरक पडते। तुमच्या गावले गोधन होते का? तुमच्या गावले गोधन होते का? गोधन गाई खेळवतात, तू माहित आहे? गाई नाही खेळवत। जो गोंड शेणाचा तिथं मातृशक्ती पितृशक्ती बनवते, मातृशक्तीच्या बाजूला एक कलम ठेवते, पितृशक्तीच्या बाजूला एक अंडा ठेवते, त्याच्यावरून गाय खेळवली जाते।
तर ही जी पूजा करते दिवाळीच्या गोधनच्या दिवशी, त्या पूजेला करणारा माणूसच म्हणजे गोड. गो म्हणजे 10,000 रुपये कवचित काय. आई, अंड म्हणजे बाप. जो गोड आई वडिलांची पूजा करतो तोच गोड, अशी त्याची व्याख्या आहे. ही गोटूल मध्ये तुम्हाला शिकायला भेटेल. इथून मी भोर साहेबांच्या विचारातून ऐकलं होतं की हे गोटूल बनवून देणार आहे. तरी मी मजा किती. या गोटूल मध्ये बनवायला गेले तर तिथं 9 सदस्य राहतात. 9 सदस्य. पहिला सदस्य कुंवाराबाई, दुसरा साफसफाई करल, तिसरा निगराणी ठेवी, चौथारी हजेरी ठेवी, पाचवा मुलींवर देखरेख करण, आणि 6वा हे गोटूल संचालनचे जे अधिकारी असतात 18, त्यापैकी कोणी एक दिवस येत नाही, वर्षभर शिकवत राहील. त्याच्यामुळे त्याच्या विचाराचा देवाणघेवाण होईल. आणि तेव्हाराचे आयोजन करणारा 8वा आणि चौकीदारी कशी करायची तो नाल के पाल तो शिकवते. आणि बैगा गावचा मंत्र शिकवते. विचू कसा चावला, त्याला विचू कसे उतरायचे, साप कसं चावला, भाऱ्या कसे म्हणायचे, हे जो शिकवते तो बैगा राहते. असे 9 सदस्य या गोटूल मध्ये असतात. तो गोटूल आणि त्या गोटूल मध्ये काली कंकालीच्या ठाणा आणि जंगो लिंगोचा खंबा नमुना, ते 3 आणि हे 9 सदस्य असे जे 12 ज्या गोटूल मध्ये उपस्थित राहतात तेव्हा तो ज्ञान भेटते. तो ज्ञान भेटते. हा झाला गोटूलचा. आणि पेनकळे झाला. आणि पुणे कशारगड मध्ये पुण्याची यात्रा भरते माघ पौर्णिमेमध्ये, तो पुणे. आणि मुठवा, मूठ पूजा. एकाच मूठ मध्ये 7 मुठी हे पटपट मांडत असन उजवीकडून डावीकडे, तर ती पूजा झाली मूठ पूजा. 6 देवाला असन तर तो करण, तो 6 देवाल्याचा सोयराचं पूजा करते, 7 देवाल्याचा सोयरा पूजा करते. सोयऱ्याने मांडी झाकायला पाहिजे तेव्हा ती पूजा होते. आज मला या गावचा एक मळावी मिळाला. अरे मळावी, मी श्रीराम होय, मी 6 देव आहे, तू 7 देव आहे, मला थोडं मारुती देऊळ दाखवते का? हो. माता माझ्या देऊळ दाखवते का? हो. तर त्यांनी मला ते देऊळ दाखवले आणि त्यांच्या ठाण्यावर गेलो आणि ते सगळे दर्शन घेऊन आलो. इथली परवड मला इथल्या पुऱ्या शक्तीचं ऐकलं. हे झालं गोटूलचं. आता राहिलं पुणेने मॅच झाला, परसापेने मॅच झाला आणि लिंगो. ते 3 सांगितलं मधला लिंगोचा आणि डावीकडचा आहे जो सालेर गांगरा आहे. सालेर गांगराचा निशाण डावीकडे असं त्रिशूल टाईपचं दिसते, इकडचं असं दिसते. ही जी आहे शारीरिक शक्ती आहे डावीकडची. उजव्याकडची हे मानसिक शक्ती आहे आणि मधातली शक्ती ही बौद्धिक शक्ती आहे. बौद्धिक ज्ञान प्रकाश आहे. याच्यापासून जो तुम्हाला ज्ञान मिळतो तो तुम्हाला प्रकाशित करतो. आणि जो तुम्हाला ज्ञान मिळेल त्या ज्ञानानं तुम्ही 7ही रंगाचे प्रकाश पाहू शकता आणि ते पाहिलेले प्रकाश तोही दुसऱ्याला प्रकाशित करू शकतो, अन्यथा कोणी प्रकाशित करू शकत नाही. हा गोटूल झाला. हा परसापणी झाला. आता राहिला सालेर गांगरा. सालेर गांगरा म्हणजे मातृशक्ती. या दुनियामध्ये परसापेन पासून येणाऱ्या प्रत्येक जीव या सालेर गांगरामधूनच येतो. सालेर गांगराचे 4 प्रकार पडतात. आपण आणि गायी जानवर जे जन्माला येतो ते झिल्लीमध्ये लपटून येतो. पक्षी सापाचे अंडे हे अंड्यातून येतात पिल्ले, तर ते दुसरा. तिसरा बीज, धानाचा बीज, तुरीचा बीज हा तिसरा. आणि चौथा जीव उद्बीज. हा मोसमच्या तब्दील मधून घुंगुडी तयार होते, मच्छर तयार होतात. हे चौथा. आणि 4ही जीवाला जर तुम्हाला खायची गरज पडल तर त्याला हात जोडल्याशिवाय परसापेला आठवण केल्याशिवाय खायचं नाही. असं जर तो करत असन तर त्याची नेकी साधली. आणि ज्याची नेकी साधली त्याची दिल्ली साधली, त्याचे परसापे साधला, त्याचा लिंगो साधला, सगळं साधलं. मग त्याचा खांदा बनला. त्याचा खांदा असन तो खानदान असन. आणि जर त्याचा खांदा नाही, चुकून त्यांनी कुठलाही त्रिशूल उचललं मी आणून घेतो, आणू शकणार नाही. या गावाने माता माईच्या ठाण्या मी जाऊन राहिलो तर दगड दोन्ही शक्तिपात केलेले आहे, पण त्रिशूल बनलेला नाही. त्रिशूल ज्या दिवशी लोह्याचा त्रिशूल बनते आणि त्याला मध्यरात्री 12 वाजता दोघेही नवरा बायको त्याला लोह्याने ठोकून करतात, त्याला गोड खाती म्हणतात. आणि तो बनवलेला त्रिशूल जर इथं ठाण्यावर येऊन पडलं राहिलं तर इथली माता माईची शक्ती जे पहिले होते ती समोर सुद्धा राहील, आता सुद्धा आहे. नसली तर तुमचे ते त्रिशूल कामे करू शकतात. याप्रमाणे आहे ही शक्ती लक्षात ठेवलेली आहे. आता त्रिशूलच्या प्रमाणे तुम्ही म्हटलंय त्याप्रमाणे इथं संपल्यानंतर दुसरा आहे राणी दुर्गावती.
गोड विरानंद दानी दुर्गावती म्हणला की राणी ती म्हणला. तिला कोणी हरवलं? दिल्लीमध्ये आसफ खान होता, अकबरचा मामा. त्यांनी तिला चारदा हरवल्यानंतर चौथ्यांदा तीनदा हरवल्यानंतर चौथ्यांदा तो आपला बदन सिंग नावाचा एक सेनापती होता, त्याच्या स्थितीमुळे ती हारली गेली. त्यांनी इथून रान मारले होते, आपला खंजर पकडून चालती झाली. तिचा नर नारायण सिंग तिचा पुत्र होता, तो सुद्धा चौरागड मध्ये शहीद झाला. त्या पिरियड मध्ये चांदागड, आता त्याला चंद्रपूर म्हणत आहे, बल्हारचा गड त्याला आता बल्लारपूर म्हणत आहे. तो चांदागडचे राजे चांदशा राजा त्या पिरियड मध्ये चंद्रपूर मंडळाला गेले आणि मंडळामधून आज त्यांचे वंशज दमोह किल्ल्यामध्ये सिलपिरी गावामध्ये शेती करत आहे. राजा बोले दाढी हाले आपल्या मादीमध्ये. तसा राजा या एरियामधला तो पहिले होता, त्याच्या हाताने जर चालेर घागराना थोडासा सीत पागुरा किंवा तांदूळ चढले, माचे फूल चढले, तर जी आपली शक्ती पहिली कायम होती तशी राहील. आता तुम्हाला सांगितल्याप्रमाणे 4 खालीचा जीव तुम्ही खात असाल तर मटण खाणारे माणसं 3 प्रकारे खातात. एक मार्केट मधून आणलेला मटण खातो, तो आपल्या पेनशक्तीला कबूल नाही. झडतीचा आणि झटक्याचा मटण जो खातो तो आपल्या पेनशक्तीला कबूल आहे. आणि तिसऱ्या प्रकारचा जो मटण आहे त्या 52 गड आहे. 52 गड मधला एक नियम आहे. तुम्ही शाळेमध्ये मराठीचे अक्षर किती शिकलेत? 52 अक्षर शिकले, तर 53 अक्षर तुम्हाला मिळाला नाही. 53 अक्षर गोटूल मध्येच मिळाले. तर 52 गड मध्ये जोपर्यंत तुम्ही त्या 52 गडचा 53 अक्षर हासिल करायचा आहे, तर 52 गड मध्ये एक कुठेही गडावर जा. हा वारीकुपार लिंगो एक भीमा लिंगो आहे पारशिवनी तालुक्यात लिंगोगड मध्ये. तिथं इकडल्या पहाडीकडे जर चढून पाहाल तर तिथे एका रक्ताचा छिटा चालत नाही आणि त्याच्या डावीकडे सगळं चालते. तर ती नियमाची बांधिलकी आहे. कोणाच्याही पेनखऱ्यावर जर बुडाल पेनला आपण बकरा देतो, तो झडती घेते पण त्याच्या समोर काढता येत नाही. त्याच्या मागं मोहाच्या झाडाच्या मागं पाटाळी देव आहे, तिथं काढता येते. ती कबूल झालेलीच आपण करतो. त्याच्या पहिले सोन्याला काही पिल्लू द्यायला लागते, तेव्हाच आपल्याला करता येते, अन्यथा तेही करता येत नाही. असे बारीक बारीक नियम आहेत. ते गोटूल मध्ये शिकवले जाते, 52 गड मध्ये शिकवले जाते. आणि 52 गड मध्ये नॉलेज मिळालं तेव्हा जाऊन 53 अक्षर त्यांना मिळते. आणि 53 अक्षरानंतर आपला समाज आज सदियोपासून हे मंत्र विसरलेला आहे, हा ज्ञान विसरलेला आहे, खाणं विसरलेलं आहे, झडतीचं खाणं सोडून दिलं आहे. कोणाकडे खाते? एक मुसलमानाला विचारा, तू हलालचा खातो? अरे आमच्याकडे त्याच्याकडे चांगला बकरा खाते का? फुकट खाणार नाही, तो हलालचाच खाईल. आपले कोण त्यावेळेस झटक्यातच खात होते, झडतीचाच खात होते. म्हणून एक गावले दाबले, मग 12 गावले दाबले, 12 गाव गोटूल बनवले, मग तालुक्याला दाबले, जिल्ह्याला दाबले, राजा झाले, राजोल म्हणतात त्याला, गोड राजोल. मग तिथेच आपल्याला 52 गड मध्ये झाले, पेन गाढवाल झाले. आणि पेन गाढवालची शक्ती त्या पुऱ्या गडावर कायम आहे. अशी शक्ती जर कायम करायची असेल तुमच्या खाण्यामध्ये पत्ते ठेवा लागेल. आणि जो बोलेल तो त्याचा चालेल, असा तो नेकी आहे. अशी नेकी करणारे आपल्या समाजात पहिले म्हातारे होते. कुणाच्या घरचं पाणी पित नव्हते, तलावाच्या नाल्याचं पाणी घेत होते, कुणाच्याकडे खात नव्हते. आता पाहून कशी खायला लागले, तर त्याची नेकी नाही राहिली. नेकी नाही राहिली, त्याचा खाना नाही राहिला. आमच्या ह्याच्यामध्ये काही लोक असे झाले, पचमडीला गेले, तिथला त्रिशूल उचलून आणले. त्याच्या खांद्यात दम नाही तर कशाला त्रिशूल आणायला पाहिजे? तो त्रिशूल आणला. आज ती सायंकाळ झाली का तो आपल्या बिलकुल गुंगून होऊन जाते. तो एवढा भारी पडते ते त्रिशूल. आता तू त्रिशूल जिथून आणला तिथून ठेवायचं आहे, तर त्याला 5 आडनावाचे सोरे लागते आणि त्याचे 5 आडनावाचे त्याचे देवाप्रमाणे लागतील. असे 10 आणि एक घुमक असे पूर्ण पकडून जर तिथं नेले तर ठीक आहे. आणि तो एकटा जर नेला तर ती गाडी चालवू शकणार नाही, पंच होईल, काही होऊ शकते. अशी परिस्थिती आजच्या परिस्थिती. तर खातच नाही.
आपल्या इथे कुणी खांदा करत नाही. आज मी कचारगडमध्ये पूजा समितीमध्ये आहे, मळावी सर आनंद मळावी मांदी समितीत आहे. खंडाते साहेब तिथलं पूर्ण राज्याला पकडून ठेवलेलं आहे. छत्तीसगड मध्य प्रदेश ओडिसा आणि युपीचे गोंडाले माहितीच नाही आपले देव किती. कारण तिथे एक बलिग्राम आहे. बलिग्रामामध्ये बळीराजा राहत होता. त्याला वामन ऋषीने वामनाने म्हटलं की मला दान स्वप्नात दिलं होतं, देऊन टाकलं. आणि जो माझा ऐकर गोंड तो गावात राहील, तो गेडाम गावात राहील. जो गोडाम ऐकत नाही तो गावाच्या बाहेर जाईल. जो गेडाम म्हणे मी तुझा गावातही नाही राहत, गावाच्या बाहेरही नाही राहत, मी वेगळाच राहील आणि जंगलात गेला, तो गोंडवानाचा पकडून ठेवलेला माणूस राहिला. आज लॉरिसस लँड आणि गोंडवाना लँडचा एवढा मोठा इतिहास आहे. ट्रायबल कल्चर, ट्रायबल हिस्ट्री, ट्रायबल कल्चर या पुस्तकामध्ये सारा इतिहास लिहिला आहे. मोतीराम कंगले या घरी सुद्धा पुस्तक होते. केबा मरुस्कली सोमलवाड्यामध्ये त्या पुस्तक होत्या. त्यांच्या मुलं आता लायब्ररी काय कुणी वाचत नाही. एवढा नॉलेज त्याच्या भरलेला आहे. तर ही बेसिकली नॉलेज जोपर्यंत तुमच्या येणार नाही, बिल्डिंग बनन पायवा मजबूत नाही, कधी खचून जाईल. तुमचा एजंडा तुम्हाला भविष्यात द्यायचा आहे. आज ही मातृशक्ती आहे, पण तुमचा भविष्य इथं नाही आहे. पितृशक्ती आहे, भूमक नाही आहे. ते भूमक मातृशक्ती त्याच्याकडून भूमक कसं मूठ पूजा करायची मातृशक्ती भूमका नाही का. आणि पितृ भविष्य आहे, त्या भविष्यानं त्यांची ऐकून करायला पाहिजे. ही मांदीची पेठ काय, या बाजूला बाई बसायला पाहिजे होती मातृशक्ती, या बाजूला पुरुष बसायला पितृशक्ती, इथं बसायला पाहिजे लयो लया मदा. ही जर बैठक झाली त्या दिवशी तुम्ही गोकुल मधून कुठेतरी ज्ञान शिकून आलात आणि ही ज्ञान तुमच्यामध्ये परिपूर्ण झाला. अशी गोंडवानाची सल्तनत तुमच्या चरणी राहील. आणि पाणी कुपानं दिलेला ज्ञान त्यांनी बनवल्या विद्वान. अजून काही बरेचसे शब्द आहेत तेवढं बोलत नाही कारण समोरचा अजून आहे. आता राहिले शेळमाका साहेब. शेळमाग शहीद झाले, कसे झाले. चांदागड मधून चांदसाराजे तिकडे गेले, इथे हे गेले. त्यातल्या त्यात आपले आळे साहेबांनी ते सांगितलंच आहे. आणि बिरसा मुंडा तो तिथे होता. जल जंगल जमीन हे आमची आहे, याच्यावर कोणाचा हक्क नाही. या सदराखाली तो बाण मारत होता. बाण 10 प्रकारचे होते. ते चिटोला बाण, चिटीवाला बाण, दिशाहीन बाण. इथं जर नाव घेतलं त्याचा नावाचा 10 माणसं असेल तर रस्ता चुकत त्याला त्यालाच लागणार असे त्याच्या 10 प्रकारचे बाण होते. आणि त्याला त्याच्याच बहिणीनं तिथून होऊन त्याला पकडलं, अंग्रेजाला सुपूर्द केलं. अंग्रेजांनी त्याला जेलमध्ये ठेवून कुपोषित मारला आणि रक्ताची उलटी मध्ये रक्त झालं आणि तो कमी वयामध्ये चालता झाला. त्याचा अंग्रेजांनी लिहून होतं जल जंगल जमीन मध्ये तुझाच हक्क आहे. तर तो बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये जल जंगल जमीनच्या याच्यामध्ये संविधानामध्ये संविधान अनुसूची 5 अनुसूची 6 नोंदणी केलेली आहे. अनुसूची 5 मध्ये ट्रायबल एरियामध्ये ट्रायबलच चालल, ट्रायबलचाच कर्मचारी चालल, दुसरा कोणी राहणार नाही असं दर्शवलेलं आहे. आणि अनुसूची 6 मध्ये ट्रायबलच्या शेतामधून जर पाणी निघते त्याचा हक्क त्याला राहील. ट्रायबलच्या शेतामधून जे खनिज निघते, दगड निघते, कोर्स निघते, मॅग्नीज निघते, सोना निघते, रबर निघते, कॅल्शियम निघते, हे सगळ्याचा हक्क त्याचा राहील. आणि ते ठरवण्यासाठी सगळा मांदीचा निर्णय अंतिम राहील. त्याचा सगळा मांदीचा आणि ट्रायबल ऍडवायझर कमिटी याच्यावरचा निर्णय आमदार आणि खासदार सुद्धा काढू शकत नाही. हा कलेक्टरला माहित आहे, युएसपीला माहित आहे. त्या नियमात आपण प्रसाद ठेवता यायला पाहिजे. हा एक नियम आहे. असं झालं ते बिरसा मुंडाचं झालं आणि झालं तुकडोजी महाराज. आनंदाची गोष्ट आहे. ओबी समाजातले होते. त्यांनी आपल्या प्रभावातून तुझं गावच नाही का तीर्थ, कशाला काशीत जातोय बाबा म्हणाले. तर त्या कशाला काशीत आपण काशीला जातो, तिथं गेलं तर किती मोठं होतं. आज गंगापूर लोक कोरोनामध्ये एवढे मुर्दे टाकून देत होते आणि ते सडत होते आणि गंगा अपवित्र झाली. मग त्याच्यावर कितीतरी खर्च केला. 1.5 लंबीचा टॅक्स आपण दिलं आणि तो टॅक्स त्यांनी तिथं वापरलं आणि वरून व्यापाऱ्यांना दिलं आणि आपल्याला काय मिळाले. हे जे आहे ती दिशाहीन आहे. तर जोपर्यंत हा अभ्यास आपल्याला होत नाही तोपर्यंत करू शकणार नाही. जो गांव करे सराव न करे, जो हम नहीं कर सकते तुम कर सकते हो, जो हम में मजा है मैं नहीं. हमने किया इस गांव में, जो मैंने देखा बहुत अच्छा लगा. सब जन मिलके काम किए, ये हमारा काम है, ये सगामादी हमारी है, ऐसा बोलने का हक हो गया.
अब यहाँ पे यदि कोई राउत होगा ओबीसी में राउत मिलेगा, जुआरी में राउत मिलेगा और एससी में भी राउत मिलेगा, गेडाम एससी में भी मिलेगा, एसटी में मिलेगा, ओबीसी मिलेगा, मेश्राम एससी मिलेगा, कलार ये सब मिलेगा। ये सर्वधर्म संभाव का विचार रखते हुए बाबा साहब ने बोला था, सीखा संगठित और संघर्ष करा। सीखा तो लोग सीख लिए, माँ बाप को भूल गए। सुशिक्षित है वो सच क्या झूठ क्या समझ के माँ बाप को अपना आदर देते हैं, वो सुशिक्षित। और सृजनशील जो बाबा साहब ने लिखा हुआ उसका विश्लेषण करके पुराना इतिहास करके उसमें से कुछ नया घड़ता नहीं है, वैसी कैसी चलाता है, वो सृजनशील है। ऐसे ऐसे महानता का ज्ञान है। और जब जाके सुशिक्षित बनो फिर संगठित करो। संगठित एससी एसटी ओबीसी जिनका डीएनए एक है उसको खिलाओ और संघर्ष करो बाद में, तो फिर अपना होगा। इस गांव में मैंने एससी एसटी ओबीसी की संगठन देखा, बड़ा आनंद लगा। नागपुर में भी ऐसी नहीं मिल पाता, यहाँ बहुत अच्छा लगा मेरे को। इसलिए मारुति है उसको हनुमान नहीं बनाया, माता माँ है उसको दुर्गा देवी नहीं बनाया। दुर्गा अपने गढ़ में रहेगी, गांव में नहीं रहेगी, तो 52 गढ़ में रहेगी, 52 रहेगी। और रहे टुकड़े जो महाराज हो गए बाबा साहब, तो बाबा साहब के विचार में इतने इसमें नहीं रख सकता। आप लोग बोर हो गए होंगे, नहीं समझ रहे होंगे, तो मैं इतने में अपने विचार कम करने की सोच रहा हूँ। आपको यदि कुछ सवाल पूछने होंगे पेन शक्ति के बारे में, काली कंकाल देह के बारे में, तो बता सकते हैं। आज यहाँ से नहीं, जंगो दाई जो कुफार मट्टा पारी कुफार लिंगो पूर्ण दिनी कोट में जंगो दाई है, नाले के उस तरफ छोटी सी गुफा में रहती है। और मैं सीधाम हूँ, सीधाम जंगो दाई की सेवा कर सकता है। माँ मैं उतने गुफा में नहीं आ सकता, मैं बहुत मोटा हो गया हूँ, मैं बाहर से मूर्त पूजा कर रहा हूँ, यही मेरे को दर्शन दे। तो माँ वहां कर दिया, तो जो शक्ति आई थी मेरे पीछे खड़े हो गए थे। माफी मांगा, माँ तू अपने थाने पे ठीक है और कहीं मत जा, मेरे से गलती हो गई, दिया वही बुझा दिया, बाकी सब शक्ति उधर किधर चले गई। उस वक्त ठंडा से साफ थे, मणि साफ थे और अपना गणेश विके था। और उस गांव में ये शक्ति को देखा। और काली कंकाल दाई जहाँ जन्म हुआ, जुगाड़ चंद्रपुर के बाद भी जुगाड़ है, वो महेश की खदान है उनकी, महेश उसमें जुगात गांव है। वो जुगात गांव में गया, वहां पिंड है उसको बना दिए। वहां ढिंगर समाज का उसको पूछा, भाई क्यों? ये जुगात तो काली कंकाली के पिताजी का नाम है, सोना दे उसकी माँ का नाम है, और कंकाल दाई ये है, उसकी नानी भी वहीं पे है। ये 4 जगह पे उनके 3 जनों का नाम का झंडा है। वो झंडा जब देखा तो पूरा आवाज ऐसे काले के माथे हो गया, ऐसा काला काला, और उसको सिंदूर नहीं है, सिंदूर भी सूख गया। उस गांव के लोग दत्तक हो गए, तो पिंड की पूजा करते हानि करते, और काली कंकाली को तेराई ने अपने चंद्रपुर में विराजमान कर दी। और रात के टाइम में वो काली कंकाली छोटे से रूप में माँ के गोद में सोई रहती है, और सोना दाई वो पिंड की तरफ जाने की कोशिश कर रही है, और द्वार भीमाल बने उसको भी वहां से हटा के साइड में रख दिए, वो उसी कंपाउंड बने उसके बाजू में रख दिए। ऐसा जुगात गांव की ये हाल है। तो ये क्यों हो रहा है? हमारे वजह से। हम लोग को गोटुल में पढ़ाई नहीं हो रही, इसलिए बाबा साहब आम्बेडकर ने फुले महाराज से नॉलेज दिया। उनको बोला इसको गुरु मानना चाहिए। विद्ये विना मती केली, मती विना वित्त खसले, एवढे अनर्थ एका विद्येने केले। इसलिए गोटुल का वजह से हमारा अर्थ अनर्थ ये सब बेकार जा रहा है। तो यहाँ जो तुमने इतनी महानता की मूर्ति रखे, इन मूर्ति में से जो इनका इतिहास जानो, जो इतिहास नहीं जानेगा तो आगे का इतिहास नहीं गढ़ सकता। इतिहास बहुत ही अच्छी चीज है, इसको पकड़ो और अपने आप में समझो। और अपने आप में समझने के लिए अपने को कुछ ज्यादा जरूरत नहीं है। गोंडवाना का मूलाधार क्या है, सका मांदी, गोटुल, पेनकड़ा, पुणे, मनमुट वो पाचे है। अब तुमको किसी ने पूछा संविधान का मूलाधार क्या है, स्वतंत्र समता बंधुजन है, इसके आधारित है। अपना देश क्या के ऊपर चल रहा है, चार स्तंभ है अपने देश के। प्रचार माध्यम है हमारा, कोई प्रचार करने वाला? संसद में कुछ कैबिनेट मंत्री हमारा नहीं है। जनमत है हमारा कोई नहीं है। न्यायालय में हमारे कोई बैठे साहब लोग नहीं है। एसी का भी नहीं है तो यही जिले तक है, लेकिन सुप्रीम कोर्ट भी नहीं है।
ऐसे ऊंचे तक नहीं जाने से हमको न्याय नहीं मिल रहा था। और कानून वो कैबिनेट बन के अपने आमदार खासदार की सही लेके हम कैबिनेट में उन्हें सही चल जाती है। और कैबिनेट में किसकी चलने को ना, जो हमारे समाज ने जो पूछा हुआ प्रतिनिधि हमने खड़ा किया है वो हमारा प्रतिनिधि है। और पार्टी ने जो खड़ा किया वो पार्टी का नहीं, पार्टी का है, यानी हमारा नहीं। और पार्टी वैसे आदमी को खड़ा करती है जो पहले उसको खच्ची करती है और उसको टिकट देती है और चुन के लाती है। वो खच्ची और खच्ची किया हमारे कोई काम का नहीं। इसलिए ये राजकारण तोड़ो और समाज कारण जोड़ो। राजकारण में ऐसे दो लिंगो हो चुके थे। कौन है? रावण एक लिंगो था, बाद में समूह बना, तो उसने भी राजकारण किया। और वो भी कैसा, उसके बहन का नाक लक्ष्मण ने काटा। भाई बोलते भाई मेरा नाक काटा, उसको लोग अरे क्या मेरे को मारना भाई, चलो जान दो। दूसरे दरबार बेटा बहन गई, भाई राजा साहब मेरा नाक काटा, क्या करना चाहिए? मंत्री लोग बताओ, खून का बदला खून, हाथ के बदला हाथ, नाक के बदला नाक कटना चाहिए कि नहीं? हाँ, सब मंत्री ने बोला। तब रावण बोलता ठीक है काट दूंगा। काट विचार किया, वो टीकाकार था, विद्वान था, भाई के हाथ नहीं काटना चाहिए। यहाँ भी सजा है, वही सजा ऊपर में भी है, उसको मालूम था। लेकिन एक ही गलती हो गई, वो गया उन मर्दों के सामने से उनकी औरत को अपने घर में नहीं लाया, घर के आंगन में अशोक वाटिका बनाया, अपने औरत को चौकीदार रखा और बोले तुम स्कूल जाओ। तुम्हारे औरत को अपने घर में लाया, तुम्हारी नाक कट गई, काट दिया बहन, वो हो बोले। इस तरीके से मांडो बाई और सूर्य देव ये वहां पे मौजूद है, उन तक देखते थे। पहले भी वही थे। महाराष्ट्र में मारुति था, उधर में सुग्रीव था, यूपी में राम था, और इस तरफ में दुर्जागढ़ में सुग्रीव था, और नीचे गए विशाखापट्टनम में विभीषण था। घर का बेटी देव लंका है। हमारे इसमें से भी जो नॉलेज है भूमक के बात में था। तो कौन था भूमक? कौन थे लिंगो? तो लिंगो तुमको बताते 10 प्रकार के। पहला लिंगो पारिकुपार लिंगो, राय लिंगो, मुठवा लिंगो, भूरा लिंगो, महात्मा मारू लिंगो, उसके बाद में ये भैया वाला धीमान लिंगो, जो भी 5 यूनियन बैठे हुए हैं, धीमान लिंगो, उनका चेला कलार समाज का आलार कलार लिंगो, उसका चेला गौतम लिंगो। गौतम बोले मैं जीवते नहीं करूंगा, उसको बाहर कर दिए। बॉर्डर में रहे, गोंडवाना में ये लोग रहे। एंड टाइम पे 3 लिंगो बनाए, एक धनंतरी लिंगो, देवगन लिंगो। देवगन लिंगो आंग में देव किस मंत्र से लाता है, खाना कैसा बनता है और कैसे खाना पड़ता है, ये बताता वो देवगन लिंगो। धनंतरी लिंगो इस झाड़ दोनों से बात करके कौन झाड़ कौन से दवाई पे चलता वो बताता है। गंगन लिंगो का मुख्य रहता है। उसके बाद में कोसा लिंगो बना। उसके बाद में आखिरी रावणी लिंगो और रावण लिंगो। ऐसे तुम्हारे 10 लिंगो बन गए। इसलिए 10 गर्दन जमा करके इन लोगों को जलाया जाता है। और हम लोग जलाते नहीं, गड़ाते हैं। हमने भी गड़ाना चालू कर दिए तो हमारे पुरखों का ज्ञान 7 पीढ़ी तक के कायम रहता है, एक में का ज्ञान रहता है। ऐसी ज्ञान की शक्ति अपने गड़ाने में रहती है और जलाने से अपनी शक्ति खत्म हो जाती है। और ये इस गांव में जलाने का प्रमाण ज्यादा दिख रहा है, इसलिए वो शक्ति अपने इसमें कम नहीं है, अपने आप में कमी है। गोटुली पढ़ाई में कमी है, सगामादी कमी है। इस चीज का आप लोगों ने इस गांव से जो लोगों ने आप लोगों को अच्छा सहकार्य किया और मेरे को भी अच्छा लगा और मेरे विचार ये आप लोगों ने सुना, इसलिए आप प्रतापन की लाट समझ के आपको जय सेवा, जय जोहार, जय पंडाना ऐसे बोलते हुए मैं अपने ही विचार प्रतापेन लिंगो बाबा, काली कंकाल दाई, जंगो दाई, सिंगार दिक माता, जय सेवा, जय सेवा, जय सेवा।